नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। बेकायदेशीर देशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एकास शहापूर पोलिसांनी घेतले ताब्यात। बेकायदेशीर देशी दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या संतोष हिम्मतसिंग बांगडे वय वर्ष 35 राहणार अयोध्यानगर खोतवाडी याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की संतोष बागडे हा मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी यड्राव फाटा ते सांगली नाक्यावर जाणाऱ्या रस्त्यावर यड्रावकड पेट्रोल पंपासमोर स्कूटी पेप मोपेड गाडी नंबर MH09 AF 8536 या गाडीवरून देशी दारू विक्रीसाठी नेत असताना त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर त्याच्याकडून एक बॉक्समध्ये देशी दारू GM असे लेबल असलेले 90 मिलीच्या प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या 160 तसेच देशी दारू टँगो पंच असे लेबल असलेल्या 90 मिलीच्या प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या नग 40 व दुसऱ्या बॉक्समध्ये देशी दारू GM असे लेबल असलेल्या 90 मिलीच्या प्लास्टिकच्या सीलबंद बाटल्या 40 नग मोपेड गाडी असा 27,000चा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंगसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल कलाईगार, पोलीस कॉन्स्टेबल पातले यांच्या पथकाने केली आहे। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंगसे हे करीत आहेत। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।